52वा दिवस. लखोटा गाईस. सकाळी 6:30 वाजता. मालकीन बाई, लखोटा आलाय. तुम्ही सगळ्या जणी आता जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वाच्या सर्वोत्तम स्पर्धक आहात. या गावची लेख होण्यासाठी दावेदार झाले आहात. मोठ्या हिमतीने तुम्ही मोहिमा लढल्या. काहींनी मोहीम फत्ते केल्या तर काहींनी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे या पर्वात आपले स्थान पक्के केले. त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. आता तुम्ही जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याकडे वाटचाल करत आहात. त्याकरता तुम्हाला बावधन गावातील वेगवेगळ्या देवस्थानाला भेट देऊन तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यासाठी पारंपरिक वेशभूषेत हजर राहायचे आहे. साडी नेसायची आहे. ओके, धन्यवाद. सकाळी 10 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. नमस्कार, राम राम. कसे आहात? मस्त. कशी झाली सकाळ? खूप सुंदर. काय नवा दिवस, नवी उमेद, नवी मोहीम. मी नेहमी तुम्हाला कविता ऐकवतो किंवा एखादा शेर सांगतो. आज मी तुम्हाला एक सुभाषित सांगणार आहे. सुभाषित म्हणजे माहितीये का काय? नाही. संस्कृत मधली जी कविता असते तिला सुभाषित म्हणतात, किंवा त्यातलं एक एक जे कडवं असतं किंवा त्याला आपण चरण म्हणतो त्याला सुभाषित असं म्हणतो. उद्यम साहसम धैर्यम बुद्धी शक्ती पराक्रम शर्ते यत्र वर्तन्ते तत्र देवा सहायकृत. कळलं काय? हा, मला कळलं की ते सगळं 5-6 गोष्टी जे धैर्य ते सगळं केलं तर देव पण आपली साथ देतो. असं खूप छान प्रयत्न केलास. ते 6 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. परिश्रम, धाडस, संयम, हुशारी, ताकद आणि प्रयत्न. हे 6 गुण ज्याच्याजवळ असतील ना, देव सदैव त्याच्या पाठीशी असतो, सदैव त्याला आशीर्वाद देत असतो. आणि मला असं वाटतं की हे गुण तुमच्याकडे आहेत आणि म्हणूनच त्याचा आशीर्वाद तुमच्यावरती, आणि म्हणून तुम्ही आज इथे अशा उभ्या आहात. बरं, मला सांगा, परीक्षेच्या काळात किंवा एखादी खडतर गोष्ट असेल तेव्हा तुम्हाला कोणाची आठवण येते? देवाची आठवण येते. बरं, मला सांगा, कुठल्या कुठल्या देवाला कोण मानतं? मी कृष्णा, आणि माझ्या ज्या घरी गौरी असतात, गौरी बसवतात आम्ही गणपतीला, तर त्या 2 महालक्ष्मी त्या माझ्या आईसारख्या आहेत, तर ते गौरी आणि कृष्णा. वा. असे तर आमचे परिवार खूप अनेक देव मानतं, पण स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आमचे कुलदेव आहेत विठोबा आणि गणपती. वा. दादा, मी असं एक देवावर विश्वास ठेवते असं नाही. मला असा विश्वास आहे की देव एकच असतो, तर ती एक एनर्जी आहे, तर त्याच्यावरच विश्वास ठेवते. पण मी सगळ्या मंदिरात जाते, सगळं काही करते, तर मला हेच शिकवलं की जिथे लोक हसतात तिथे देव बसतात. तर सगळीकडे आणि देव एक. वा, खूप सुंदर. तुम्ही वेगवेगळ्या मोहिमांमधून तुमची शक्ती दाखवून दिली. आज तुम्हाला या मोहिमेत, म्हणजे आजच्या मोहिमेत, तुम्हाला तुमची भक्ती दाखवायची. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन देवाचं दर्शन घ्यायचंय, आशीर्वाद घ्यायचे. पण देवाकडे जाण्याआधी रिकाम्या हाताने जाऊ नका. तुम्हाला देवासाठी इथे नैवेद्य बनवायचं आहे, गोड शिरा बनवायचा आहे, आणि त्यानंतर मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवायचा आहे, आणि मग तो प्रसाद सगळ्या गावकऱ्यांना वाटायचा. आणि आज संध्याकाळी तुम्हाला देवाच्या गाण्यावरचं एक नृत्य सादर करायचंय. चला तर मग मुलींनो, मोहिमेसाठी निघा. धन्यवाद. शिरा बनवायचा.
भक्ताचे करीत असे काम, देव भक्ताचे करीत असे काम. ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. रात्री 8 वाजता आमच्या सगळ्या या सदस्यांचा या कार्यक्रमातला प्रवास सुखकर घडलाय. खरं तर खूप कठीण मोहिमेतून त्या मोहिमा पार करत करत आज इथपर्यंत पोचलेले आहेत. कच्च्यातून पक्क्याकडे, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे असा सगळा हा प्रवास आमच्या मुलींच्या बाबतीत घडलेला आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा घेऊन ते आज इथे आलेले आहेत. मंडळी, भारतात जशी चारधाम यात्रा असते तशीच महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रा असते. गजधारी, विघ्नहर्ता गणरायाला आपण सगळेच बुद्धीची देवता मानतो आणि आपण नेहमीच म्हणतो की नाही मंडळी, की शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ असते. अशीच शक्कल लढवणारी आमच्या वाड्यामध्ये एक मुलगी आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती मुलगी कोण आहे. ती या गणरायाकडे वरदान मागायला येणार आहे, गणरायाचं पूजन करण्यासाठी येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या वाड्यातल्या संस्कृतीचं. मी प्रेक्षकांना मला इथे सांगायचं की संस्कृतीची तब्येत खूप बरी नाही आहे. तिने खूप औषधं घेतली आहेत आणि एवढी औषधं घेऊन आज ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी इथे उभी आहे. मला असं वाटतं तिचं कौतुक झालं पाहिजे.
बरं मला सांग, तुला कोण टफ कॉम्पिटिटर वाटतं यांच्यापैकी? ते असं म्हणतात ना की आयुष्यात सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन तुमची स्वतःसोबत असली पाहिजे. बरोबर. तर माझ्यानंतर या कॉम्पिटिशनमध्ये मला जी स्ट्रॉंग वाटते ती आहे आपली रमशा. वा, रमशा सगळ्यांचे टफ कॉम्पिटिटर आहे थोडक्यात, नाही का? तिचं म्हणजे काय म्हणतात, गावकऱ्यांना जेवढं तिच्यावरती प्रेम आलं ना, आय थिंक आमच्या वाड्यातल्या मुलीला पण तेवढंच तिच्याशी अटॅचमेंट झालं की अरे यार ही पोरगी कशी हर मोहीममध्ये, म्हणजे तिला काही येऊ दे कसंही येऊ दे, तिच्यामुळे आम्हाला थोडंफार असं इन्स्पिरेशन भेटतं की अरे यार अगर रमशा कर सकती है तो हम कर ही सकते हैं यार, असं होऊन जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. ही अशा गोष्टी असतात आपल्या स्पर्धकाबद्दल, या मोकळ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत आपण, आणि तू ती मान्य केलीस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संस्कृती आणि रमशासाठी. संस्कृती, तुला खूप खूप शुभेच्छा. टेन्शन घेऊ नकोस, लवकर बरी होशील. नक्कीच उद्यापर्यंत मी बरी होणार आणि आपली गावातली जी ससा आहे ती तुम्हाला दिसणारच. तसा उड्या मारताना दिसेल उद्या तुम्हाला. उड्या मारताना. वा, ताई, तुम्हाला कोणती मुलगी आहे आपल्या याच्यातली सगळ्यात आवडते? रमशन. माझ्या मते रसिका. रसिका. रसिका का मग का का काय मला माहिती आहे, यांना चहा पाजलाय तिने. आम्हाला चहा पाजला. तुम्हाला कोण वाटतंय? ती चायवाली बसल्या ना. कुठली? चायवाली. चहावाली. का म्हणून, कशामुळे? कसं सांगू? ऐका ना दाद्या, तू कार्यक्रमासाठी विचारतो, तू पण लाजायला लागला. या इकडे या तुम्ही बरं. अशा सगळ्याच मुली एकदम छान सगळ्याच मोहीम केल्या त्यांनी. आम्ही पहिल्यापासून त्यांना बघितलं. ज्या वेळेला आल्या ना त्यावेळेला वेगळ्या होत्या आणि आता त्या आम्हाला आमच्यासारख्याच वाटतात. वा. आणि आमच्या गावातल्या शहरात गेल्या होत्या त्या पण एकदम त्यांचं बोलणं चेंज झालं. हो ना. तुम्हाला काय वाटतं, मुलींचा कुठला झालेला बदल तुम्हाला खूप जास्त आवडला? ज्या वेळेला आल्या होत्या ना खूप ऍटिट्यूड होता त्यांना. अगदी खरं बोलणार, जे बोलणार ते खरंच बोलायचं. जेव्हा बोलणार तेव्हाच कळणार. आणि त्या आल्या ना तेव्हा खूप ऍटिट्यूड होता, पण आता आपण बघितलं ना तर लगेच स्माइल देणार. हा फरक झालाय. वा. खंडोबा हा देव खूप शिस्तप्रिय आहे. एक सेना प्रमुख म्हणून तसं असणं गरजेचं असतं, आणि हे गुण सांघिक मोहिमेसाठी खूप आवश्यक असतात. आणि सेनापती म्हटलं तर युद्ध काळात रात्रभर जागं राहणं खूप महत्वाचं असतं. यासाठी तेव्हा रणवाद्य वाजवून जागरण केलं जायचं, आणि त्यातूनच जागरण गोंधळ हा प्रकार निर्माण झाला. आणि अशा धाडशी खंडेरायाला जागर करायला बोलवत आहे आपल्या वाड्यातली रमशा.
येळकोट येळकोट जय मल्हार. रमशा, आतापर्यंत तू एवढ्या मोहिमा केल्यास, खूप साऱ्या मोहिमा फत्ते सुद्धा केल्यास. हो. सगळ्यात जास्त कठीण मोहीम तुझ्यासाठी कोणती होती? कठीण मोहीम माझ्यासाठी एक सजा खूप कठीण होती, ती सजा? पाणीपुरीवाली. पाणीपुरीवाली, आणि त्यात नाव होतं रमशा पाणीपुरी स्टॉल, नाही का? हो बरोबर. ते अजून जास्त लागलं असेल. पण रमशा, हा, या मुलींपैकी कुठला एकदम स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे तुझ्यासाठी? या वाड्यात ती माझी सगळ्यात चांगली मैत्रीण, हा ती माझी बहीण, तीच माझी आई. हा. तिला असते खूप घाई. अच्छा. तिची महाराष्ट्रात फेमस झाली चाई. ती माझी ढोबळे ताई. वा, खूप छान. बसू शकते. बसते. नाव काय तुझं? देवांश. देवांश. तुला कोण आवडते? लमशा. रमशा. हो. का आवडते रे बाळा रमशा? कारण की ती चांगला डान्स करते. अच्छा. कुठले डान्स आवडले तुझे? मला तिचा यो डान्स आवडला. कोणता? कोणता? यो वाला. यो आताचा यो आला. अरे प्रॉब्लेम काय माहितीये का, त्यांना यो म्हटलं की यो फक्त माहितीये. कार्यक्रमात तुला अजून काय काय आवडतं? जास्त रमशा. रमशा नाही ना, अरे कळलं रमशा आवडते, पण तुला मोहीम आवडते का शिक्षा दिलेली आवडते? मोहीम. बरं मला सांग, कुठली मोहीम तुला सगळ्यात जास्त आवडली? दुधाची, दूध काढण्याची. नाही म्हणजे बघितलं का, हे एवढं चिमुरड पहिल्या एपिसोड पासून तुम्हाला बघते. अजून सांग काय आवडतं? फक्त रमशा. फक्त रमशा. जातोय मी घरी येतो. बरं, रमशाला रमशा म्हणायचं का रमशा ताई म्हणायचं? लमशा. मम्मी कुठे? हो बोलतोय. मी तिथं बसली. कुठे बसली? अहो रमशावरती प्रेम झाले त्याचं. तुम्हाला कोण आवडतं? मला श्रेजा आवडते. श्रेजा आवडते. हे बाबा आता बघ काय करायचं. मम्मीला श्रेजा आवडते. आता मला लमशा आवडते. ज्या गावात आपला हा कार्यक्रम पार पडतोय त्या गावात विठ्ठलाचे अनेक भक्त आहेत, माझ्यामध्ये सगळेच भक्त आहेत. दरवर्षी आषाढीच्या वारीसाठी गावकरी सहभागी होतात, ते पण मोठ्या संख्येने. स्वतःचं तन मन धन पांडुरंगासाठी अर्पण करतात. तर आमची जी वाड्यातली मुलगी आहे ती मोहिमेसाठी अशीच कायम सज्ज असते. जशी ती संगीताची साधना एकाग्रतेने करते, तशी मोहीम सुद्धा एकाग्रतेने करते. अशीच आमची नीडर श्रेजा पांडुरंगाच्या भक्तीसाठी तुमच्या समोर येत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया श्रेजाचं.
कसं वाटलं? खूप छान. मी माझ्या स्वतःच्या झोनमध्ये होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहिती आहे किती बरं वाटतं. है ना. तुला वाटतं तुझ्यासाठी टफ अशी कोण आहे वाड्यातली तुझी कॉम्पिटिटर आहे? रमशा. रमशा. येस. वा. एवढं सगळं झालं, आता एवढा सगळा प्रवास करून तू इथपर्यंत आलीस, तर काय सांगशील? पहिला आपलं जेव्हा इंट्रोडक्शन चालू होतं तेव्हा मी बोललेले की या गावात येऊन मी फुलपाखरू बनणार आहे. सगळ्यांना माहिती की मी खूप रडायचे आधी. जेव्हा पप्पा मम्मी आले आणि तुम्ही सगळ्यांच्या समोर मला बोललात की नाही आता श्रेजा रडणार नाही, तेव्हापासून मी खरंच रडले नाही आहे आणि मी रडणार नाही आता. आणि कमलाजी त्यांची एनर्जी माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली. मला असं वाटतं मी फुलपाखरू बनले आहे, आता फक्त मला उडायचं आहे. वा. प्रेक्षकांना विचारूया, तुम्हाला काय वाटतं श्रेजाबद्दल, जरा सांगा मला. तिने आता रडणं थांबवले. बिशीच्या ताराला चावडीच्या ताराला काय करू कसं करू काय सुचना. ठिकणार निघणार आता जाणार. तुला खूप खूप शुभेच्छा. तू जाऊन बसू शकते. धनसंपत्ती देणारी देवता म्हणजे लक्ष्मी आणि विद्येची देवता म्हणजे सरस्वती. बघा ना, जर आपण संपत्तीची हाव धरली तर विद्येची देवता आपल्यावर कुठेतरी रुसते. म्हणूनच संपत्ती आणि विद्या यांचा तराजू हा नेहमी असा समतोल असावा, समान असावा. असाच समतोल कायम नेहमी जपते आमची रसिका. म्हणूनच आज पुन्हा नव्याने ती देवीची साधना करणार आहे, तिच्याकडून शक्ती मागणार आहे, तिचा आशीर्वाद मागणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रसिकाचं.
खूप छान सादरीकरण, खूप उत्तम. थँक्यू. ॲक्च्युली माझं महालक्ष्मी आणि माझ्या गौरींवर विश्वास आहे. तर डान्स सुरू होण्याच्या आधी म्हटलं काही असू दे, तू माझ्या अंगात ये आणि आज मी तुझ्यासाठी परफॉर्म करणार. तर ते जे पण होतं ते मी रसिका नव्हती, पण ते माझ्या 2 महालक्ष्मी होते. वा. तुला कोण वाटतं सगळ्यात जास्त अशी टफ तुझी कॉम्पिटिटर आहे? ॲक्च्युली रमशा माझ्यासाठी टफ कॉम्पिटिटर आहे. आमची खूप घट्ट मैत्री आहे. सुधारते मराठी सुधारते मुलींचं. रसिका, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतेस. थँक्यू बावधन. थँक्यू सो मच. काय असेल आता? हा बघा, अरे लगेच ओळखतो. किती दिवसात एक तर माझं काम काढायला त्या मागे लागलेलं आहे आणि आता सगळं ओळखायला सुद्धा लागलेलं आहे. बरं, मला तुम्हाला एक विनंती आहे, सर्व प्रेक्षक जे इथे बसलेले आहेत, काळूवाळू सुद्धा, की आता जी लुटूपुटूची मोहीम होणार आहे त्याच्यामध्ये कोणीही मुलींना मदत करायची नाही आणि कोणाचाही आवाज निघता कामा नये, कारण ही खूप कठीण मोहीम आहे. आणि यात जर चूक झाली तर मला असं वाटतं की जी कोण तुमची आवडती असेल स्पर्धक यांच्यातली, तिला आम्ही थेट वाड्याच्या बाहेर काढू. तयारात? चला, या लुटूपुटूच्या मोहिमेसाठी साहित्य आणणारे डोळे बंद करायचे आणि हे बांधायचे डोळ्यावर. चला, करायची सुरुवात. तर ऐका, आज तुम्हाला भेटायला आपल्याकडे एक खास पाहुणा आलेला आहे. हो, त्या पाहुण्याला तुम्हाला एकदा स्पर्श करायचा आहे आणि ओळखायचंय, फक्त एकदाच. कळलंय? करायची सुरुवात. आणि प्रेक्षकांनी सुद्धा आमच्या पाहुण्याला बघून कुठलाही आवाज करायचा नाहीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पाहुण्याचं. अगं मी आहे. कोण असेल पाहुणा? पोरगी आहे. लहान म्हणजे ओळखता येतोय का पाहुणा कोण आहे? नाही? चला मागे जा. बस. हा बस, या. अरे असं कसं स्पर्श? थोडस जास्त स्पर्श. सांगा लवकर. मुलीचा हात होता हे कळलं नाही? चला ठीक आहे, पुढे जाऊया. हिला तर हात आहे, तिला बोट पण आहे. लुटूपुटू मुलगी आहे मला वाटते. चला ठीक आहे. नाही, एकच हात. दादा, हा हा हा, आपल्या वाड्यातली मुलगी आहे का? मला असं वाटलं की वाड्यातली एक मुलगी आहे. काय असं वाटतंय तुम्हाला? हा. कोण? पॉसिबल आहे. चला, मी शेवटचे 5. मला पण वाटतं छोटी छोटी असं वाटतंय. छोटे हात, क्यूट हात. अंकिता तू आहेस का? हो बोल. अंकिता हो बोल. चला, आपल्या डोळ्यावरची पट्टी काढा.
कुठे आहे? कोण आहे ते तर तुम्हाला सांगायला पाहिजे. तुमची इच्छा पूर्ण केली पाहिजे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पाहुण्याचं. कुठे पाहुणे? अंकिता मिस्त्री. तर मंडळी, गावकऱ्यांच्या आग्रह खातर पुन्हा आपल्या वाड्यामध्ये सामील झालेली आहे अंकिता. तिची तब्येत खूप बरी नव्हती, त्यामुळे तिला जावं लागलं होतं इलाज करण्यासाठी. आणि आता ती पूर्ण एकदम ठीकठाक होऊन पुन्हा आपल्या गावात आलेली आहे, आपल्या वाड्यात आलेली आहे. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत झालं पाहिजे. तुम्ही चौघी जणी तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. मंडळी, अयोध्येत रामराज्य प्रस्थापित झालं आणि रामराज्यात सगळं कसं आनंदी आनंद होतं, तसंच आमच्या वाड्यातला आनंदी चेहरा परत आलेला आहे. चला तर मग आपल्या या वाड्यातल्या चुलबुळी चिंगळीचं सादरीकरण बघूयात. जय श्रीराम. बजरंग बली की जय. अंकिता, कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात आलेला मोहीम आता कठीण होत जाणार आहेत. तुझ्यासाठी वाड्यातली सगळ्यात जास्त टफ कॉम्पिटिटर कोण आहे असं तुला वाटतं? जनरली बघितलं तर कोणच नाही. आता मी माझा गेम खेळणार आहे. लेट्स स्टार्ट. वा, खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू दादा. तू जाऊन बसू शकते.
मंडळी, आपल्या या कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढवली, म्हणजेच ज्या मुलींनी आमच्या वाड्यातल्या मुलींना साथ दिली सादरीकरण करण्यामध्ये, मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. श्री डान्स अकॅडमीचे गणेश परांदे आणि दिशा ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सारिका चव्हाण या सर्वांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. या. थँक्यू. आमच्यासारख्या कलाकारांना आमच्या गावात येऊन माझ्या सर्व विद्यार्थ्यांना इथंपर्यंत प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी झी मराठी आणि जाऊबाई गावात या रियालिटी शोचा मी मनापासून आभारी आहे. आणि खरंच बावधनचं नाव आज पूर्ण जगामध्ये गेलं ते फक्त झी मराठी आणि जाऊबाई गावात. थँक्यू सो मच. वा, खूप खूप धन्यवाद. आम्ही आभारी आहोत. मंडळी, आजच्या मोहिमेत विजेता असा कोणच नाहीये. सगळे विजेते आहेत आणि या मुली सुद्धा विजेते आहेत आणि आमचे बावधनकर सुद्धा विजेते आहेत. आणि मंडळी, आज स्पर्धेला नवीन कलाटणी मिळाली. उद्याच्या भागात काय होणार, वाड्यात काय घडणार, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मंडळी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. रात्री 11 वाजता. अरे आम्ही 4 मुली होतो ना काल, तर मग कसं विचित्र वाटत होतं घरात. म्हणजे असं एकदम खाली खाली वाटत होतं. खरंच खूप आठवण आली तुझी. इझी इट. कोणाला माझी आठवण आली? केली ब्रो. ठीक आहे, मी एपिसोड बघेल बाहेर गेल्यावर. तू आणि नाही केलंस ना, मी फटके देईल. तू माझी आठवण नाही काढली. मी तुला आता ब्लॉक करते. मी फोन कर. रसिका, तू माझी आठवण नाही काढली. तू एपिसोड बघ. आम्ही मला रमशाचं माहिती, ते नुसतं बोलले पाकळी गायला कोण नाही, एवढंच असू शकतं. एकदा नाही, तू खरं बोल. तू केलं असेल ना. तू खरं बोलली आहे का तू? रात्री 12 वाजता. मेरे को पता नहीं है, मेरे को कुछ फील ही नहीं हो रहा उसके आने पे. ऐसा लगता है हाँ ठीक है. इट्स नॉट लाइक शी इज़ माई कॉम्पिटिशन ईदर राइट नाउ. बट एक होता है ना, थोड़ा सा नेगेटिव लग रहा है उसके आने से. नेगेटिव टॉप 5 तर ते लोक असंच विचारतात की तुम्हाला कोण वाटतंय की फर्स्ट सेकंड थर्ड कोण आला पाहिजे वगैरे. आणि त्या प्रॉब्लेम आहे सांगितला की मी लिफ्टअप स्वतःला खूप लेट केलं आहे. आय नो. अँड मी आत्ता जाऊन बेटर होत आहे. सो आय डोंट नो व्हॉट्स द पीपल्स परसेप्शन टुवर्ड्स मी. बट लोकांच्या समोर तर मोस्टली रमशा आणि रसिका आहेत आणि तू पण आहेस ऑब्विसली आणि ससा पण आहे. सो मला माहिती नाही काय सीन आहे. इवन दो मी आता मोहीम जिंकले आहे. आय डोंट नो.